व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप नका करू, काहीतरी मी तुम्हाला सांगते. सूर्यनारायणला नमस्कार असो. सकाळी सकाळी सूर्यदेवता दिसले म्हणजे सगळं पुण्यच आणि खूप चांगलं, खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि मला सांगायचं का मी एक व्हिडिओ टाकला आहे माझ्या ह्या व्हिडिओच्या शेवटी माझी ओळख पटवून देण्यासाठी, म्हणजे मी काय आहे, कोण आहे, माझ्या घरात किती फॅमिली मेंबर आहे हे सांगण्यासाठी. तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्ही म्हणत असेल हिने मशीन इथे का लावली, इथे का बघते, कारण का यशने जो नळ असतो, टॅप असतो, तो मशीनचा वेगळा असतो, ते त्याने तोडला, नळच तोडून टाकला. तर त्याच्याबरोबर ते सेटिंग असते पाईपाची, वॉटर पाईपची, ते तुटली आहे. तर त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम येते, म्हणून मी मशीन बाहेर लावते आहे. आणि असंच आता चालू आहे. 2दा-3दा मशीन लावली मी, अशीच लावली, कारण का मोस्टली मी हातानेच कपडे धुते. एवढे कपडे नसतात. जर कपडे जास्त असतील तर मी मशीन लावते, नाही तर काहीच गरज नाही मशीनची मला जास्त. पण आता काय करणार. बघा मशीन फिरते. ठेवलं, नळ तुटला आहे, हाताने पाणी ओतावं लागलं आहे मशीनला. आणि पूजा वगैरे झाली आहे, तर आता मॉइश्चरायझिंग करून घेऊया थोडंसं. माझ्याकडे ना हे बघा, वावचं मॉइश्चरायझिंग आहे, मस्त आहे, छान आहे. याच्याने स्किन एकदम स्मूथ होते. माझी स्किन ड्राय आहे आणि घरात आमच्या सर्वांचीच आहे मोस्टली, म्हणजे माझ्या बहिणी आहेत त्या पण. आता काय माहिती नाही पहिल्यापासून असं असेल सर्वांचं. तर आम्हाला मॉइश्चरायझिंग लागतं, त्यासाठी ना हे वावचं मॉइश्चरायझर आहे, हे खूप छान आहे. हे बघा. आणि हेच माझ्याकडे बॉडी वॉशसुद्धा आहे, शॅम्पू आहे माझ्याकडे. बॉडी वॉश नाही आहे, शॅम्पू आहे. हे बघा, वावचा शॅम्पू आहे ना, दिसतं तुम्हाला, खूप छान आहे हा पण शॅम्पू. ॲक्च्युली आहे ना, मला सांगते, त्याच्याने हेअरफॉल होत नाही, डॅन्ड्रफ होत नाही आहे. माझ्याकडे ना बोरिंगचं पाणी आहे आमच्या साईडला, पण हेअरफॉल होत नाही आहे माझं. बोरिंगच्या पाण्यानेच केस धुते मी. केस मोठे होते माझे, कापले मी, पण केस माझे स्मूथच आहेत. आणि मॉइश्चरायझर पण खूप छान आहे. आता चला थोडं बॉडी केअर पण करूया. मॉइश्चरायझर राहूया, म्हणजे जास्त नाही लागत, थोडंसंच आपलं घेतलं तरी पण होतं. एवढंच, जास्त नाही, बस एवढंच. हे बघा स्किन माझी कशी झाली स्मूथ. नाही तर नुसती ड्राय स्किन होती माझी. हात पण बघा कसे स्मूथ झाले, खूप छान आहे हे मॉइश्चरायझर. हे बघा, ड्राय हाय फ्रेंड्स. तर हां, 6 वाजले, 6:15 झाले. आणि एक मिनटं उठली, फ्रेश झाली. आता भांडी वगैरे घासली, जेवलेली दुपारची. आणि दुपारची म्हणजे थोडीशीच होती, मी एकटीच होती तर थोडीशीच होती. आणि आता देवपूजा करूया. आणि संध्याकाळी तर मी एकटीच आहे, तर जेवायला बघूया खिचडी वगैरे काय होत असेल तर खिचडी बनवूया. नाहीतर मग चपाती तर आहे, नाही चपाती करावी लागेल. चपाती नाही करणार, खिचडीच करेल. आणि एकटीच आहे तर खिचडी चालून जाईल. बाकी काय म्हणताय तुम्ही, मला एक सांगा. जर आपल्याला टोमण्यावरून कोण बोलत असेल तर आपण काय रिॲक्ट करायचं सांगा प्लीज मला, कारण का माझं तर जाम नको होतं. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. आणि परत ह्याच्यावर आहेच काय ना काय. चला आपण आता पूजा करूया. बाय, टेक केअर. माझं नाव मीता दिनेश. मी व्हिडिओ टाकलेत आणि व्हिडिओ बघितलेत पण तुम्ही सर्वांनी माझे. तुम्ही काही जणांनी बघितले असेल, काही जणांनी नाही. मी रील्स पण करते, पण माझं मी माहिती सांगितली नाही का मी कोण आहे, काय आहे, माझं नाव काय, माझी फॅमिली किती आहे, म्हणजे फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत. तर माझं नाव मीता दिनेश पोवळे आणि मी राहते पनवेलला. आणि माझ्या फॅमिलीमध्ये 8 मेंबर आहेत. सासू सासरे, मी, माझे मिस्टर, दीर, जाऊ आणि माझा मुलगा आणि जावेचा मुलगा, अशा आम्ही 8 जण राहतो.
आणि मी ते पनवेलला नाही राहत, पनवेलला मी राहते आणि ते आहेत रबालेला. अशी माझी फॅमिली आहे आणि माझी हॅपी फॅमिली आहे. सगळ्यांचं चांगलं चालतं. दीपक दिनेश आहे ते इथे नसतात, ते साऊथ आफ्रिकेला असतात दोघे पण. आणि इथे माझा मुलगा, मी आणि सासू सासरे, जाऊचा मुलगा, असं आम्ही पूर्ण फॅमिली, जॉईंट फॅमिली आहे. आम्ही म्हणजे काही फंक्शन असेल आम्ही एकत्र येतो, सगळं करतो एकत्र. काही असेल, देवाचं असेल, देवाला जायचं असेल किंवा असतात ना आपले देवाचे प्रोग्राम असतात, काही असते किंवा सण वगैरे असेल आम्ही सगळेजण एकत्र करतो. आमची हॅपी फॅमिली आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, सर्वांची असते आणि असं वाटतं सर्वांनीच म्हणजे असेच राहावी. दुसरी गोष्ट म्हणजे मी पनवेलला कशी काय आली मग तिथून. मला इथे चांगलं मिळालं आणि हवेचं ठिकाण आहे. सकाळी तुम्ही बघताय माझा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल लॉंग, तर सकाळचं वातावरण खूप छान आहे इथे. डोंगर वगैरे जवळ आणि एकदम मस्त थंड वातावरण असतं, काही प्रॉब्लेम नसतो. आणि आता बघायला गेलं तर म्हणतायत ना आता पनवेल 3ऱ्या नंबरवरती आहे, म्हणजे मुंबई 3 नंबरची मुंबई झाली आहे. कसं माहिती आहे का, इथून आम्हाला बदलापूर जवळ असणार आहे, पुणे जवळ असणार आहे, CST म्हणजे मुंबई जवळ आहे आम्हाला. परत आता डेव्हलपमेंट बघाल ना तुम्ही, एवढं प्रचंड झालं आहे ना का रेल्वे स्टेशन पण असं मस्त झालं आहे ना, भारी. तुम्ही बघाल, तुम्ही म्हणजे कोण असेल पनवेलचं, रबालेचं, मुंबईमधलं कोण असेल ना त्यांना माहितीच आहे. आणि इवन गावावरून लोक जी येतात ना ती पनवेललाच येतात. मग पनवेल खूप मोठं जंक्शन झालं आहे. पुण्यावरून अगर कुठूनही लोक आले तरी पुण्याला येतात. तुम्हाला पनवेलला येतात आणि पनवेलवरून तुम्हाला बऱ्याचशा गाड्या भेटत आहेत. म्हणजे ट्रेनचा काही प्रॉब्लेम नाही आहे, बसचाही काही प्रॉब्लेम, बससुद्धा आहेत तुम्हाला, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पनवेल खूप छान आहे. आणि तसं बघायला गेलं, आम्ही ऐरोली रबालेमध्ये खूप वर्षे काढलेत, म्हणजे पहिल्यापासून तिथेच काढलेत. माझं माहेर कळव्याचं आहे आणि सासू सासरे माझे रबालेला राहतात, म्हणजे माझं पूर्ण आयुष्य लाईफच तिकडे गेलेली आहे. पण मी पनवेलला आली आहे. पण पनवेलला असं काही नाही, आधी नवीन वाटायचं की खूप लांब आहे, कसं मी करणार, पण काही नाही, खूप छान आहे. आणि यूट्यूब फॅमिली मला प्लीज सपोर्ट करा आणि मी असे व्हिडिओ टाकत जाईल. हां, काय चुकलं असेल तर प्लीज कमेंटमध्ये सुद्धा मला सांगा का हे चुकते ते चुकते, प्लीज सांगत जा. आणि बस दुसरं काय सांगणार आहे आता. तुम्ही फॅमिली आहे तर फॅमिलीला आता सगळं शेअर करावं लागतं, तर तसं मी शेअर करते. मला पण असं म्हणजे नक्की माहिती नाही काय करायचं काय ते. मी आधी चॅनल 2 वर्षापूर्वीच चालू केलेला, पण मध्यंतरी माझी आई ऑफ झाली, त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम आला. मला नंतर मग खूप म्हणजे पप्पा ऑफ झालेत माझे केव्हाच, आणि आई ऑफ झाली. आता 2 महिन्यापूर्वी आजी ऑफ झाली माझी. म्हणजे माझ्या माहेरकडचं सक्की माझी फक्त बहीणच आहे. बाकी मावस बहीण वगैरे आहेत, खूप चांगले आहेत. मावस भाऊ आहेत, चुलत भाऊ बहीण आहेत, सगळे आहेत. पण सक्की फक्त एक बहीणच आहे. त्याच्यामुळे मी मध्यंतरी व्हिडिओ टाकत नव्हती, कारण का मला काय सुधरत नव्हतं काय टाकायचं. आणि हे सगळं असं होत चाललेलं. आईचा आजार, पण आई अचानक अशी ऑफ झाली, त्याच्यामुळे. बाकी काय नाही. काय चुकलं तर माफ करा आणि प्लीज सपोर्ट करा. थँक्यू.